नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विभाग 3 मधील मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा पेपर जो आहे त्याची पुढचं प्रकरण आपण बघतोय. आपण याच्यापूर्वी पूर्ण स्पर्धा बघितली, पूर्ण स्पर्धेची व्याख्या बघितली, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये बघितली, पूर्ण स्पर्धा बाजारपेठेतील अल्पकाळातील उद्योग संस्थेची किंमत निश्चिती बघितली, उद्योगाची किंमत निश्चिती बघितली. त्यानंतर पूर्ण स्पर्धा बाजारपेठेतील दीर्घकाळातील उद्योग संस्थेची किंमत निश्चिती बघितली, उद्योगाची किंमत निश्चिती बघितली. म्हणजे पूर्ण स्पर्धेतल्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात, वस्तू एकजिनसी असते. बाजारपेठेमध्ये कोणीही प्रवेश करू शकत नाही. बाजारपेठेमध्ये कोणीही प्रवेश करू शकतो किंवा बाजारपेठेतून कोणीही बाहेर पडू शकतो. तर ही जी पूर्ण स्पर्धा आहे म्हणजे बाजारपेठेचे जे किंमत निश्चितीचे जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा आहे. तर ही पूर्ण स्पर्धेची आपण वैशिष्ट्ये बघितली आणि अपूर्ण स्पर्धेमध्ये मग मक्तेदारी, मुक्तरिक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार बाजारपेठ, द्वयाधिकार बाजारपेठ, क्रेताधिकार बाजारपेठ एवढे प्रकार आहेत. परंतु आपण आपल्या सिलेबसमध्ये फक्त अल्पजनाधिकार बाजारपेठेपर्यंतच बघणार आहोत. तर पुढचं प्रकरण जे आहे ते म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ. मक्तेदारी बाजारपेठ म्हणजे काय तर मोनोपॉली. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात आणि मक्तेदारी बाजारपेठेमध्ये फक्त एकच विक्रेता असतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की पूर्ण स्पर्धा बाजारपेठ क्वचित कुठंतरी अतिशय अल्प काळासाठी अनुभवास येते, परंतु अपूर्ण स्पर्धा मात्र बाजारपेठेमध्ये तुम्हाला अनुभवास येऊ शकते. म्हणजे काही ठिकाणी मक्तेदारी असू शकते, काही ठिकाणी मक्तेयुक्त स्पर्धा असू शकते, काही ठिकाणी अल्पजनाधिकार बाजारपेठ असू शकते, काही ठिकाणी द्वयाधिकार बाजारपेठ असू शकते, काही ठिकाणी क्रेताधिकार असू शकतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेव्यतिरिक्त इतर ज्या बाजारपेठा आहेत त्यांचा अनुभव जो आहे तो तुम्ही घेऊ शकता. आपण त्या अनुषंगानं पूर्ण स्पर्धेची बरोबर उलटी बाजून जी मक्तेदारी ही जी प्रकरणं आहे ते आपण बघणार आहोत. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये साधं उदाहरण घ्यायचं झालं तर पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहक असतात आणि मक्तेदारी बाजारपेठेमध्ये फक्त एकच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतात. म्हणजे पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या असंख्य असते, ग्राहक असंख्य असतात आणि मक्तेदारी बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक असतात पण विक्रेता मात्र एकच असतो. पूर्ण स्पर्धेमधला ग्राहक आणि विक्रेता हा बाजारपेठेतील वस्तूच्या किमतीवर आणि पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडू शकत नाही. म्हणजे काय की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेतील ग्राहक आणि विक्रेता हे किंमत स्वीकारणारे असतात, परंतु मक्तेदारी बाजारपेठेतील ग्राहक हा किंमत स्वीकारणारा असतो, पण बाजारपेठेतील विक्रेता हा किंमत करता असतो. कारण पूर्ण स्पर्धेव्यतिरिक्त मक्तेदारी बाजारपेठ जी आहे त्या मक्तेदारी बाजारपेठेतला विक्रेता हा बाजारपेठेतील पुरवठ्यावर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये पुरवठा नियंत्रित केल्यामुळं वस्तूची किंमत हा विक्रेता ठरवू शकतो आणि बाजारपेठेमध्ये त्यामुळं विक्रेता हा बाजारपेठेतील किंमत करता असतो असं म्हटलेलं आहे. स्पर्धेच्या आधारावर बाजाराचं वर्गीकरण जे केलं जातं त्याच्यामध्ये मक्तेदारी किंवा एकाधिकारशाही म्हणजे मोनोपॉली जी आहे, मक्तेदारी म्हणजे मोनोपॉली, त्याला दुसरं नाव जे आहे ते एकाधिकारशाही असंही म्हटलं जातं. अशा बाजारात स्पर्धेचा अभाव असतो. पूर्ण स्पर्धेच्या दुसरं टोक म्हणजे मगाशी आपण बघितलं की ह्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते असतात आणि बाजारपेठेतील विक्रेते हे किंमत स्वीकारणारे असतात, परंतु मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मात्र काय असतं की विक्रेता हा किंमत करता असतो. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बरोबर दुसरं टोक म्हणजे मक्तेदारी बाजारपेठ. जेव्हा वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता किंवा संयोजक किंवा मालक एकच असतो आणि ग्राहकांची संख्या बरीच असते त्यावेळेला त्याला मक्तेदारी बाजारपेठ असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की ह्या बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असतो, उत्पादक असतो किंवा संयोजक असतो आणि बाजारपेठेतील तो पुरवठा जो आहे तो पुरवठा तो नियंत्रित करत असतो, त्यामुळं त्याला मक्तेदारी बाजारपेठ असं म्हटलेलं आहे. ह्या प्रकरणामध्ये आपण मक्तेदारी बाजारपेठेची व्याख्या बघणार आहे. म्हणजे मक्तेदारी बाजारपेठेचा अर्थ, त्यानंतर मक्तेदारी बाजारपेठेची वैशिष्ट्ये आपण बघणार आहे, त्यानंतर मक्तेदारी बाजारपेठेतली किंमत निश्चिती आपण बघणार आहे, त्यानंतर मूल्यभेद संकल्पना जी आहे म्हणजे मक्तेदारी बाजारपेठेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे मूल्यभेद. कारण बाजारपेठेमध्ये मूल्यभेद म्हणजे काय तर वेगवेगळ्या उपभोक्त्यांना वेगवेगळी किंमत आकारणं. तर ही मूल्यभेद ही मक्तेदारी बाजारपेठेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर
मक्तेरी बाजारपेठेतील अल्पकालीन समतोलाची अवस्था, किंमत निश्चिती आणि मक्तेरी बाजारपेठेतील दीर्घकाळातील समतोलाची अवस्था आणि संतुलन जे आहे ते आपण बघणार आहे. त्यानंतर मक्तेदारी बाजारामध्ये क्षमतेचा वापर कमी होत असतो आणि त्याचाही अभ्यास आपण करणार आहोत. म्हणजे काय की पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादन घटक जे आहेत ते गतिशील असतात, परंतु मक्तेरी बाजारपेठेमध्ये एकच विक्रेता असल्यामुळं तो बाजारपेठेमध्ये जास्तीत जास्त नफा किंवा अतिरिक्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं बाजारपेठेमध्ये जे उत्पादन घटक आहेत त्यांचा योग्य क्षमतेनं वापर जो आहे तो होत नाही असं म्हटलेलं आहे. मक्तेदारीला इंग्लिशमध्ये मोनोपॉली म्हटलं जातं, म्हणजे MONOPOLY असं म्हटलं जातं. तर यातला मोनो ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की एक किंवा सिंगल आणि पॉली म्हणजे उत्पादक म्हणजे प्रोड्युसर. म्हणजे मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे उत्पादक किंवा प्रोड्युसर आणि त्याच्यात पण एकच उत्पादक किंवा एकच मक्तेदार म्हणजे मोनोपॉली असं म्हटलेलं आहे. मक्तेदारी म्हणजे एकच उत्पादक विक्रेता असणारा बाजाराचा हा प्रकार आहे. इतर बाजारात उत्पादकांनी उत्पादन केलेल्या वस्तूला अनेक पर्याय असतात. म्हणजे समजा मक्तेरिक्त स्पर्धा असेल, अल्पजनाधिकार बाजारपेठ असेल, तर त्या ठिकाणी समजा तुम्ही टूथपेस्ट खरेदी करायला गेला असाल तर तुम्हाला पेप्सोडेंटची टूथपेस्ट मिळू शकते, कोलगेटची मिळू शकते, क्लोजअपची मिळू शकते, मिसवाक मिळू शकतो, पतंजली मिळू शकते. म्हणजे एकाच प्रकारचं उत्पादन अनेक कंपन्या करत असतात. तसं मक्तेदारी बाजारपेठेमध्ये मात्र वस्तूला कुठल्याही प्रकारचा पर्याय असत नाही. त्यामुळं उत्पादकांनी मक्तेदारानं जी वस्तू तयार केलेली आहे त्या वस्तूला दुसरा पर्याय त्या ठिकाणी आढळत नाही. उदाहरणार्थ भारतामध्ये टेलिफोन सेवेचा पुरवठा पूर्वी BSNL कंपनी करायची. दूर टेलिफोन निगम ही एकमेव कंपनी करत होती म्हणजे 90-91 पर्यंत. आता मात्र काय झालं की अनेक कंपन्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर कागदी नोटा छापण्याची मक्तेदारी जी आहे, मोनोपॉली जी आहे ती भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे. त्याचबरोबर उपग्रहांची जी मालकी आहे, म्हणजे आपण जे अंतराळात भारत सरकार उपग्रह जे सोडतं त्यांची जी मक्तेदारी आहे, मालकी जी आहे ती केंद्र सरकारची आहे. म्हणजे मक्तेदारी बाजारपेठेची आत्ताची जर का उदाहरण बघायची झाली तर अतिशय कमी आहेत. म्हणजे पूर्वी सार्वजनिक वाहतूक म्हटलं की एक प्रकारची मोनोपॉली असायची, ST महामंडळ म्हटलं की एक प्रकारची मोनोपॉली असायची. आता मात्र तशी मोनोपॉली राहिलेली नाही, कारण खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या, खाजगी गाड्या ज्या आहेत त्यांचं प्रमाण किंवा वडाप जे आहे ते वाढलेलं आहे. पूर्वी वीज निर्मिती करण्यासाठी MSEB ही एकमेव मक्तेदार उत्पादक कंपनी होती, परंतु आताही काही कंपन्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला आहे. म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये 2 ते 3 खाजगी कंपन्या ज्या आहेत त्या वीज निर्मिती करतात. तर अशा पद्धतीनं मक्तेदारी बाजारपेठेचं उदाहरण द्यायचं झालं तर फक्त आता आज या घडीला नोटांची छपाई करणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोनोपॉली आणि उपग्रहांची मालकी जी आहे, म्हणजे भारतानं आर्यभट्टसारखा उपग्रह वगैरे सोडला असेल तर त्या उपग्रह किंवा अंतराळामध्ये मंगळावर वगैरे सरकारनं जे उपग्रह सोडले असतील तर त्याची जी मक्तेदारी आहे, त्याची जी मोनोपॉली आहे ती भारतामध्ये काय आहे, एक प्रकारची मक्तेदारी आहे. म्हणजे काय की त्याचा पुरवठा, त्याची बाजारपेठेतील किंमत हे सगळं तो मक्तेदार जो आहे तो मक्तेदार ठरवत असतो. त्या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मक्तेदारीची उदाहरणं बघायला गेली तर ह्या 2-3 उदाहरणंच आपल्याला आढळून येतात की जी सर्वसामान्य आहेत, की जी आपल्याला माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे आहे ते काय आहे तर बाजारपेठेमध्ये एक प्रकारची अल्पजनाधिकार बाजारपेठ किंवा मक्तेदारयुक्त स्पर्धा किंवा द्वयाधिकार बाजारपेठ किंवा क्रेताधिकार बाजारपेठ आढळते. साधारणतः मक्तेदारयुक्त स्पर्धाच आढळते की ज्या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धाच किंवा अल्पजनाधिकार बाजारपेठ आढळते की ज्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये ह्या एकाच प्रकारच्या वस्तूचं अनेक कंपन्या उत्पादन करत असतात, परंतु त्या कंपन्यांची जवळजवळ बाजारपेठेमध्ये काय असते, मक्तेदारी असते. वस्तूची किंमत त्यांनी काय केलेली असते, निश्चित केलेली असते असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मक्तेदारी बाजारपेठेची व्याख्या जी आहे ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत आणि मक्तेदारी बाजारपेठेची वैशिष्ट्य आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. नमस्कार, धन्यवाद.